राम राम मंडळी, मी पैलवान गणेश मानुगडे आणि आपण पाहत आहात विषय कुस्तीचा हा कार्यक्रम. मंडळी, गेली 15 दिवस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यश्लोक अहिल्यानगर येथे पार पडली. या कुस्तीमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ ही सेमीफायनलची कुस्ती अत्यंत वादग्रस्त ठरली. सोशल मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रत्येक ठिकाणी या कुस्तीची चर्चा पाहायला मिळत होती. अनेकांनी शिवराजच्या बाजूने कमेंटद्वारे आपले प्रतिक्रिया व्यक्त केली की शिवराजवर अन्याय झालेला आहे. तर पृथ्वीराजनं त्याची बाजू मांडली की मी पैलवान आहे, मी माझं काम केलं. या सगळ्यामध्ये नेमकं कोण दोषी होतं? पंच दोषी होते, पैलवान दोषी होते, का सगळी सिस्टीमच दोषी होती? हे जाणण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पैलवान शिवराज राक्षे. मी शिवराजचं खूप खूप स्वागत करतो. शिवराज, तुझं स्वागत आहे कुस्ती मला विद्या जय युट्यूब श्रीराम चॅनल सर. आणि प्रथमतः फेसबुक पेजमध्ये. जय श्रीराम सर्वांना. प्रथमतः नमस्कार सर. नमस्कार. तर शिवराज, आज आपण जाणून घेऊया की नेमकं तुझ्याकडनंच जाणून घेऊया की तुझी नेमकी या सगळ्यात बघण्याची भावना कशी होती, किंबहुना तुझ्या मनात याविषयी काय चालू आहे. त्यामुळे आपण पहिला प्रश्न विचारतोय की महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेत तुम्ही तिसऱ्यांदा हुकलात. तुम्हाला वाटतं का की तुमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय झालेला आहे? शिवराज, तू तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हुकलास, तुला तिसरी गदा मिळाली नाही, तर तुला असं वाटतं का की तुझ्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला अशी तुझी भावना आहे का शिवराज? आता सर कसं आहे, सर्व आता जनतेने त्या ठिकाणी कुस्ती पाहिलेली आहे. सोशल मीडियावर बी असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियावर बी असेल, सर्वांनी ती लाईव्ह कुस्ती पाहिली आहे तिथे त्या ठिकाणी. एका पंचाच्या चुकीमुळे जर पहिलवानाचं नुकसान होत असेल तर सर एक म्हणजे अशी घटना आहे. तर आज किती महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत आपल्या, जे गरिबीतनं आलेले आहेत आणि त्यांचे आई वडील आपल्या पोटाला चिमटा घालून प्रत्येक मुलाला घडवत असतात, किंवा त्यांचे कोच असतील, या ठिकाणी पहिलवानाचे कष्ट असतील. जर पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे जर एखाद्या पहिलवानाचं नुकसान होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे त्या ठिकाणी, असं मला वाटतं. नक्की शिवराज, की एका तुझी अशी भावना आहे की त्या पंचांच्या चुकीमुळे तुझं नुकसान झालं. आणि मला सुद्धा साहजिकच आहे की सलग तिसऱ्यांदा जर का महाराष्ट्र केसरीची गदा तुझ्या खांद्यावर विराजमान झाली असती तर नक्कीच एक इतिहास घडला असता. पुणे जिल्ह्याचा मला वाटते तू पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरला असतास पुणे जिल्ह्याचा. आणि त्याचबरोबर अनेक नोकरीच्या संधी सुद्धा तुझ्यासाठी उपलब्ध होत्या. मात्र ही एक घटना खूप वाईट घडली. शिवराज, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया की कुस्ती चितपट नसताना कुस्ती दिली गेलेली, यावर संपूर्ण महाराष्ट्राने नाराजी व्यक्त केली. तर तुला काय वाटते की हा निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे दिला असेल असं तुला वाटतं? आता बघा सर, आता विषय असा झाला, कुस्ती द्यायची नव्हतीच. दोन्ही खांदे तर माझे टेकले नव्हते. सर्व जनतेने पाहिजे, तुम्ही पण पाहिले असेल, जी कुस्तीतली जानकारी असते त्यांनी सर्वांनी पाहिलेले. पंचांच्या त्या एका गाईमुळे आज माझं नुकसान झालेलं आहे. मला असं वाटतं येणार भविष्य काळात की असा कोणावर मी अन्याय नाही झाला पाहिजे. आणि तुम्ही थोडस त्या पंचांवर कारवाई केली पाहिजे. आता याच्या आधी पण किती जरी पंचांवर कारवाई तुम्ही केलेली आहे, तुम्ही स्वतः त्या संघटनेशी सलग नाही, तुम्हीच त्या पंचांवर कारवाई केली, मग आता या पंचांवर तुम्ही का कारवाई करत नाहीये? बिलकुल नाही, अगदी बरोबर आहे की तुझं मत आहे की पंचांच्यामुळे जर का हे नुकसान होत आहे तर पंचांच्यावर कारवाई का केली नाही. शिवराज, नक्कीच पंचांच्यामुळे हे झालेलं आहे. कारण आपण जर का तू कुस्तीचा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तुझे दोन्ही खांदे टेकलेले नाहीत आणि जागतिक कुस्तीच्या नियमानुसार दोन्ही खांदे किंवा एका पाठोपाठ एक खांदे जर का जमिनीला टेकायला हवेत. दुसरी गोष्ट, प्रतिस्पर्ध्याचा पूर्ण कंट्रोल कुस्तीवर हवा. हे दोन जर का गोष्टीचं पालन होत असेल तर कुस्ती चितपट दिली जाते. पण या केसमध्ये फक्त तुझं एकच खांदा टेकलेला दिसतोय आणि सगळ्या प्रसार माध्यमांनी अशी जोड उठवली की हा तुझ्यावर अन्याय झालाय. तर तुझं मत यावर असं आहे की पंचांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती, ती पंचांच्यावर न करता आमच्यावरच कारवाई केली, ही खूप या ठिकाणी निंदनीय आहे, दुर्दैव आहे आपलं सगळ्यांचं.
शिवराज, मी तिसरा प्रश्न विचारतो की पंचांनी दिलेल्या चितपट निर्णयावर तुम्ही संतप्त झालात आणि पंचांना तुम्ही लाथ पण मारली. या क्षणी नेमकं मनात तुमच्या काय चलबिचल चालू होती की इतक्या अग्रेसिव्ह भूमिका घ्यायसाठी तू कसा काय त्यात हे झाला? तर एखादं तुम्हाला सांगू का, हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. बिलकुल. आणि या महाराष्ट्रामध्ये शिवरायांची शिकवण आहे. जर अन्याय कोणावर होत असेल तर ते अन्यायाला योग्य आळा घालणं आपलं काम आहे. जर अशा अन्याय जर आज माझ्यावर अन्याय झालाय, 2009 साली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांवर झाला होता. येणाऱ्या भविष्य काळात असा अन्याय कोणावर होऊ नये, कारण प्रत्येक खेळाडू हा गरीब कुटुंबातून आलेला असतो. त्याची त्या ठिकाणी भरपूर दिवसांची मेहनत असते, वर्षांची मेहनत असते. त्याच्या आई वडिलांचे कष्ट असतात, गुरुजनांचे कष्ट असतात त्या ठिकाणी. बिलकुल. आणि जर एका पंचाच्या एका 10 सेकंदाच्या निर्णयामुळे सर्व अघटित घडत असेल तर मला असं नक्कीच वाटतंय की ही पंचांची गोड चूक आहे. कारण आज कित्येक खेळाडू आहे, आज कुस्तीमध्ये त्याच्या माध्यमातून सर आज जी कुस्ती जगभरात पोहोचली आहे आपल्या महाराष्ट्राची, आणि त्यामुळे जरा कुस्तीला चांगले दिवस आले होते आणि लोकांचा दृष्टिकोन पण कुस्तीकडे चांगला बघितला जात होता. पण आता हे जो काला कुस्तीमध्ये जो अन्याय झाला किंवा ही जी चुकीची पंचांकडून जी घटना घडली गेली, त्यांनी ती मान्य पण केलेली. त्यामुळे आता जे काही माझे आता सहकारी असतील त्यांचं असा कौल आला, त्यांचं मत असं आलं पाहिजे की आता जर तुझ्यासारख्या पहिलवानावर अन्याय होत असेल तर भविष्य काळात आम्ही जी आमचा जो कौल आहे मुलांना तालमीत टाकायचा, तर त्यांच्यावर जर अन्याय झाला तर. नाही, नक्की शिवराज, मला अनेक वस्तादांनी सुद्धा फोन केले की आम्ही रक्ताचं पाणी करून आमच्या शिष्यांना तयार करतोय. शिवराज सारखा विषय बघून असं वाटतं की मग आम्ही कुस्तीसारख्या विषयात आमच्या मुलांना करिअरसाठी आणलं, हे चूक घडली का? त्यामुळं नक्कीच तू जे बोलतोयस त्याला मी सहमत आहे या गोष्टीशी. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की काकासाहेब पवार यांनी 2008-9 साली आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाची स्थापना केली. तर तुला असं वाटतंय का की काका पवार यांच्या तालमीतल्या पैलवानांना वारंवार लक्ष केले जातं, असं अनेकांचं मत आहे, की तुला वाटतं की या नियोजनामध्ये असं काही राजकारण असावं? सर टार्गेट तर आता समोर जनतेला दिसतंय, खूप मुलांवर बंदी पण घातलेली या ठिकाणी. आणि जर असं तुम्ही जर करत असाल, तुमचा जो काय संघटनेचा जो वाद आहे तो वाद तुम्ही एकत्र बसून तो वाद तुम्ही संपुष्टात आणला पाहिजे. एक तर ही गोष्ट आहे माझी, कारण यात खेळाडू वृत्तीनेच खेळत असतो. 100% बरोबर. खेळाडूला काही म्हणजे संघटनेशी जी आहे संघटना त्याबद्दल, पण खेळाडू तुम्ही इकडे खेळले तर बंदी घालणार, तिकडे खेळले तर बंदी घालणार, तुम्ही खेळाडूंचं नुकसान का करता या ठिकाणी? बरोबर. आज एक खेळाडू सांभाळणं एक सोपं गोष्ट नाही, त्यासाठी किती मेहनत कष्ट लागते त्याच्या फक्त घरच्यांनाच माहित असते, ज्यांनी खेळाडू तयार केलेला आहे त्याला. तुम्ही खेळाडूंची ठेवली पाहिजे. हे संघटनेचे वाद हे तुमच्या अंतर्गत वाद आहे दोघांचे, हे तुम्ही कुठेतरी बाजूला ठेवून की आपला कुस्ती हा खेळ फक्त खेळ म्हणून बघितला गेला पाहिजे आणि त्याची कशी तो अजून कसा वाढला गेला पाहिजे याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. नक्की शिवराज, की संघटनेतील वाद हे एका ठिकाणी आणि कुस्ती क्षेत्र हे एका ठिकाणी असतं, त्यामुळे संघटनेचा राजकारणाचा वचपा पैलवानांच्यावर काढणे हे निश्चितच माणुसकीला धरून नाही, क्रीडा क्षेत्राला तर धरून नाहीच नाही, पण माणुसकीलाही धरून नाही. तर या सर्व राजकारण्यांनी त्यांच्या आपापसातले वाद एका बाजूला ठेवावे. आता मी कालच ऐकलं की महेंद्रला सुद्धा खेळून दिलं नाही, माफीनामा नेऊन मागितला. ही कसली पद्धत म्हणायची की तुम्ही असे माफीनामे नेऊन मागताय? त्याच्याबद्दल काय बोलतो? सर तुम्ही बघा, आपण सांगितलं जर संदीप बोंडेंनी सांगितलंय की जर पंच जर नाही आले तर स्पर्धा कशी पार पडणार लाईव्हला, तर मी त्या ठिकाणी उत्तर दिलं पंच जर नाही आले आणि जर तुम्ही म्हणताय पंच जर नाही आले, मग मी त्या ठिकाणी काय बोललो, जर खेळाडू जर खेळले नाही ठिकाणी तर ती स्पर्धा कशी होईल? असंच एखादं जिवंत आपलं उदाहरण आहे कालच हिंदू गर्जना केसरीला महेंद्रला त्या ठिकाणी खेळून दिलं नाही. आज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातली कमीत कमी त्यांची 17 ते 18 मुलं त्या ठिकाणी ओपनला खेळायला गेली होती.
आणि आज महेंद्र त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी कोणच खेळलं गेलं नाही सर. बिलकुल. आणि एवढी तुम्ही मोठी स्पर्धा भरवलेली आणि जर त्या स्पर्धेला जर खेळाडू नसतील हम्म. तर मग एक म्हणजे वेगळं चित्र दिसते त्या स्पर्धेचं. 100% पैलवान आणि क्रीडा संघटना, कुस्ती संघटना ह्या हातात हात घालून चालल्या पाहिजे. जितकं क्रीडा संघटनेचे नियम नियमावली स्पर्धा भरवता, तुम्ही बक्षीस देता, हे महत्वाचं आहे. पण हे बक्षीस कोणासाठी देता, कुणासाठी हे चाललंय, हे पैलवानांसाठी चाललंय, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग त्यांच्यावर बंदीची कुऱ्हाड वगैरे हे असल्या भाषा तुम्ही केल्या पाहिजेत. जर का पैलवानच नाही आलं तर तुमच्या स्पर्धेला कोण येणार, हे पण तितकंच महत्वाचं आहे. शिवराज, आपण 5व्या प्रश्नाकडे वळूया की नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यानगर येथे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतली. अनेक जण म्हणतात की ही संघटना 2022 साली स्थापन झाली आणि त्यांनी 67वी महाराष्ट्र केसरी म्हणून जाहीर केली. हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? तर मी आता तुम्हाला एक मगाशीच सांगितले, संघटनेचे जे वाद आहेत ना दोन्ही पण, ते वाद त्यांनी आपापसात मिटवले पाहिजे. यात एकतर संघटनेच्या या वादापायी खेळाडूंचं खूप मोठं नुकसान आहे, हे त्यांना का दिसून येत नाही? बिलकुल. कारण आज खेळाडू कोणत्या परिस्थितीने जातोय हे खेळाडूची भावना आहे, खेळाडू समजू शकतो. आणि आज जर तुम्ही स्वतःला जर राष्ट्रीय खेळाडू समजत असाल, या ठिकाणी मीडियाद्वारे जर सांगत असाल, तर मग तुम्हाला खेळाडूंची भावना पण तितकी महत्वाची आहे ना. 100% बरोबर. नाही, पण 67वी महाराष्ट्र केसरी ही नाहीच असे अनेकांचं मत आहे. याबद्दल तुला काय वाटतं? आता ज्याने त्याने ते व्यक्त म्हणजे आपापलं मत व्यक्त केलेलं आहे सर. पण अजून आता ते कोणत्या संघटनेला बिलकुल. फक्त माझं एवढंच मत आहे, तुमचे जे अंतर्गत जे वाद आहेत ते तुम्ही बाजूला ठेवा आणि कुस्ती कशी पुढे चालली जाईल, कुस्तीला कसे चांगले दिवस येतील आणि यातून कसे पैलवान आपले चांगले घडतील, राष्ट्रीय पातळीवर असतील आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या महाराष्ट्राचे कसं नाव करतील, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. 100% बाकीच्या तुम्ही शिवराज, गोष्टींकडे ते की तुझ्या मताशी सहमत आहे की स्पर्धा कोणती असू दे, कोणीही घेऊ दे, यात पैलवानांनी खेळायचं काम आहे, त्यांनी खेळायचं काम केलं पाहिजे. स्पर्धा अनाधिकृत आहेत, अधिकृत आहेत अशी बंदीची पत्र महाराष्ट्र कुस्तीगीर संघ काढत होतं. याच्या अगोदर कुस्तीगीर परिषदेने पण बऱ्याच वेळा काढलेले आहेत की अमुक अमुक स्पर्धा अधिकृत अनाधिकृत आहेत. तर पैलवानांना पैसा मिळत असेल, पैलवानांना त्यांचं कर्तृत्व दाखवायला संधी मिळत असेल, तर स्पर्धा होणे ही काळाची गरज आहे. आणि त्यात मला वाटतं यांनी पडलं नाही पाहिजे. आणि महाराष्ट्र केसरी 67वी का दुसरी, यात सुद्धा अनेकांची अनेक मत आहेत की 22 साली स्थापन झाली, 67वी घेत आहे. तर हे सुद्धा वाद दोन्ही संघटनेने मिटवून पैलवानासाठी एक तंटाविरहित मार्ग ओपन करावा असं मला इथं वाटते. शिवराज, आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया की काही लोकांच्या मते महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील नियोजन आणि पारदर्शकता यांच्यावर प्रश्नचिन्ह आहे. तर तू या स्पर्धेबाबत काय विचार मांडतोस? कोणते सर? आता नुकतीच जे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं नियोजन झालं, त्यात थोडंसं राजकारण आहे, नियोजनात थोडंसं गडबड होती, त्यामुळे तुझ्यावर अन्याय झाला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्याबद्दल तुझं काय मत? असं काय असेल अशी तुझी शंका आता या ठिकाणी मी राजकारणाबद्दल तर मी काही बोलू शकत नाही सर. अच्छा. कुस्ती हा खेळ फक्त कुस्तीच राहायला पाहिजे ना आपला, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही कुस्तीत राजकारण काय आणू नका. कुस्ती हा खेळ फक्त कुस्तीशी संलग्न राहायला पाहिजे काळात. त्याचा कोणत्याही मल्लाला किंवा कोणत्याही खेळाडूला त्याचा म्हणजे दुष्परिणाम झालेला नाही पाहिजे. नाही, पण शिवराज, अनेकांनी मत व्यक्त केलं की पहिल्यापासूनच सदर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत थोडस राजकारण दिसून आलं. माझा प्रश्न त्या संदर्भात तुला आहे की तुला तसं वाटलं का की तू आता ही स्पर्धा खेळलास की पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत कुठंतरी काहीतरी चुकतंय असं तुला पहिल्यापासून वाटत होतं का? आता कसं आहे सर, मी माझ्या कुस्तीच्या म्हणजे आता आपल्याला कुस्ती खेळायची ह्या भावनेने फक्त त्या ठिकाणी गेलेलो होतो की आपल्याला मैदानात गेल्यावर काय करायचंय, आपल्याला प्रतिस्पर्ध्यासोबत कसं खेळायचंय किंवा आपली कुस्ती कोणासोबत आहे त्यानुसार आपण अभ्यास करायचं, फक्त डोक्यात हेच होतं. ठीक. शिवराज, आता 27 फेब्रुवारी पासून कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे कुस्तीगीर परिषद जी जुनी संघटना आहे, ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा अनेक घेत आहे. मागच्या वर्षी पण 2 झाल्या, या वर्षी पण 2 होत आहेत.
तर या स्पर्धेत तू सहभागी होऊन तुझ्या पराभवाचा वचपा काढणार आहेस का? सर 100% मी या स्पर्धेत सहभागी होणार आहे. हम्म. आणि बघूया आता येणाऱ्या काळात तर स्पर्धा आता आलेली आहे ती. त्या दृष्टीने तू त्यानुसार सराव सुरू माझी केलायस? प्रॅक्टिस पण चालू आहे. सराव बी चालू केलेला आहे सर. जनतेचा या ठिकाणी आशीर्वाद आहे, प्रेम आहे. असं जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. नक्कीच. तर मंडळी, शिवराज राक्षे हा आगामी महाराष्ट्र केसरीत खेळताना आपल्याला दिसणार आहे. आणि नक्कीच अनेक कुस्ती शौकींना वाटते की शिवराज राक्षे तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी व्हावा. तर त्यासाठी सर्वांचं तुमचा आशीर्वाद, प्रेम आणि मार्गदर्शन असंच त्याच्या पाठीशी राहू. शिवराज, तुला मी 8वा प्रश्न विचारतो की जे पंचगिरी आहे, रेफ्रीशिप ज्याला म्हणतो आपण, की त्या पंचगिरीतले जे व्यवस्थापन आहे, नियोजन आहे, त्यात भविष्यात काय सुधारणा व्हावी असं तुला वाटतंय? कारण आता सगळे वादविवाद जे झाले ते 99% पंचांच्यामुळे झालेले आहेत. तरी कसं पंचगिरी असावं? तू एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेस, जागतिक कुस्ती स्पर्धेत तू प्रतिनिधित्व केलेस भारताचं. तर आता स्वतःला आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी पंच समजतात, राष्ट्रीय पंच समजतात. तुम्ही त्यानुसार काम करा ना. बिलकुल. तुम्ही पण त्या पंचगिरीचा अभ्यास केलेला आहे. तुमच्या पण ह्या चुका का घडल्या गेल्या पाहिजे याचं पण तुम्ही स्वतः निरीक्षण केलं पाहिजे ना. बिलकुल. आज ज्या लाल मातीशी तुम्ही निगडीत आहे, लाल मातीशी तुम्ही संलग्न आहे, जर त्या लाल मातीशी जर तुम्ही जर खोटं वागत असाल, याचा दुष्परिणाम 100% तुम्हाला होणार आहे. ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्या ठिकाणी असतात. पण नेमकं काय तुला बदल असा वाटतो? महाराष्ट्राची पंच आणि इतर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाची पंच त्यांच्या वागणुकीत, बोलण्यात, चालण्यात किंवा किंबहुना न्याय देण्याच्या प्रक्रियेत काय बदल व्हावा असं वाटतं? न्याय देण्याच्या प्रकारात खूप बदल दिसून येतो सर त्या ठिकाणी. आता तुम्ही विनेश फोगाटची कुस्ती तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असेल. बिलकुल. जी नायजेरियाच्या मल्लासोबत कुस्ती चालू होती. आज विनेश फोगाट आपल्या भारताचे स्टार खेळाडू आहे, इंडियाचे, जिने कित्येक आपल्या इंडियाला पदक आणून दिले. ऑलिम्पिक सारख्या ठिकाणी 3-3, 4-4 ऑलिम्पिक खेळलेले खेळाडू आहे. आज त्या कुस्तीचे तुम्ही तो व्हिडिओ पाहता, तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल सर, की त्या पोझिशन मध्ये कुस्ती 3 मिनिटं कंटिन्यू चालू होती. टायमिंग संपला तरी ती कुस्ती रेफरीने दिली नाही सर. बिलकुल, 100%. मग आपले रेफरी काय करताय? बिलकुल. का तुमच्यावर कोणाचा दबाव आहे? का या ठिकाणी जे तुमच्या पाठीशी कोणी आहे का संलग्न? याचा पण आपण थोडाफार अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे. समोर समोर ती कुस्ती दिसते, दोन्ही खांदे टेकले नाहीत. विनेश फोगाटची ती कुस्ती आता व्हिडिओ चालू आहे सोशल मीडियावर. त्या ठिकाणी तो पंच कुस्ती देत नाही सर. तुम्ही पाहिली पण असेल ती कुस्ती. नाही, 100% मी पाहिली कुस्ती, की इतक्या वेळ दाबून धरलेलं पण त्यांना अजिबात घाई केलेली नाही, की जोपर्यंत दोन्ही, आणि ह्या केसमध्ये तर दोन्ही खांदे टेकलेले असताना तो प्रतिस्पर्धी अपोनंट अपोज करत होता म्हणून ते थांबली होती कुस्ती. आणि ते पण त्या 3 मिनिटाचा टायमिंग संपलेला तरी कुस्ती फॉल दिलेली नाही सर. बिलकुल बिलकुल, मला हेच म्हणायचं. मग तुम्ही जर पंचगिरीचा तुम्ही जर अभ्यास करताय, तुम्ही स्वतःला राष्ट्रीय पंच मानताय, आंतरराष्ट्रीय पंच मानताय, मग तुम्ही का चुकताय या ठिकाणी? बरं, तुमच्या एका चुकीचं एखाद्या खेळाडूचं का नुकसान व्हायला पाहिजे? तुमच्या चुकी पाहिजे. तुम्ही सहज नंतर परत मीडियाद्वारे मानताय की पंचांची चूक झालेली आहे. मग त्याचा ही चूक झाली तर एखाद्या पहिलवानाचा आयुष्याची मेहनतीचा म्हणजे त्याचं नुकसान झालेलं आहे ना. त्याबद्दल तुम्ही काही निर्णय घेताय का? तुम्ही फक्त डायरेक्ट पंचांवर काय कारवाई केली त्याबद्दल तुम्ही पहिलवानांना निलंबित करताय. खरं. मग त्या पंचांचं काय आहे? बिलकुल, जशी तुम्ही कारवाई त्याच ठिकाणी सांगताय पैलवानांच्यावर केली तशी कारवाई पंचांच्यावर का नाही, असा तुझा आरोप आहे. आतापर्यंत खूप पंचांवर त्यांनी कारवाई केलेली आहे संदीप बोरवीने. मग आताच तुम्ही का पंचांवर कारवाई नाही करत? तुम्ही पंचांना का पाठीशी घालताय? अच्छा, म्हणजे संदीप बोरवीने अगोदर अनेक पंचांच्यावर कारवाई केलेली आहे. खूप पंचांवर कारवाई केली सर. आता पुण्यात जे अधिवेशन झालं, हिंद केसरी अभिजित कटके असन, आंतरराष्ट्रीय पैलवान महेश मोळ असन, यांच्या पुणे शहराच्या निवड चाचणीत जो वाद झाला सर, त्या ठिकाणी कुस्तीला ऑलिम्पियन मारुती आडकर सर होते, आंतरराष्ट्रीय पंच विलास कतुरे होते.
आणि प्राध्यापक किसन बुचडे सर त्या ठिकाणी होते, हम्म, ज्युरी म्हणून होते. त्यांनी तो त्या ठिकाणी निर्णय दिला नाही, म्हणून त्यांच्यावर 1 वर्षाची बंदी त्यांनी त्या ठिकाणी ताबडतोब घेतली होती. हम्म. बरोबर. लोणी काळभोर या ठिकाणी संघटनेला दुसऱ्या संघटनेला स्पर्धेला रवी बोचरे सर आणि सुनील बापू गेले होते, हम्म. त्यामुळे त्यांच्यावर 1 वर्षाची बंदी घातली होती. अच्छा. संदीप वांदळे सरांनी अहमदनगरला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती, ज्यात महेश मोळे यांच्या कुस्तीचा वेळ संपला असे ते म्हणले होते, हम्म. म्हणून त्यांच्यावर 1 वर्षाची बंदी घातली होती. बर. म्हणजे चंद्रकांत मोहोळ सर एका स्पर्धेत मुख्य पंच होते. हम्म. त्यांना आयोजकांनी पंचांचे मानधन दिले, ते पंचांच्या संघटनेची परवानगी न घेता त्यांनी ते वाटले होते, म्हणून त्यांच्यावर 3 महिन्याची बंदी घातली होती. मग आता तुम्ही का त्या पंचांच्या बंदीवर अजूनपर्यंत तुम्ही का ठाम निर्णय घेतला नाही, अजून तुम्ही का त्यांच्याविषयी बोलले गेले नाही सर? बिलकुल, म्हणजे याचं उत्तर संदीप बोंडे यांनी दिलं पाहिजे ना. इतक्या पंचांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे याच्या अगोदर, आणि ते पण संदीपजी बोंडवे यांनी घातलेले. तर आता हो, आताच नेमकं त्यांनी घातलेलं नाही. खूप धक्कादायक बातमी मला तुझ्याकडून समजली आज. संदीप बोंडवे असं दिनेश गुंड असतील. आज तुम्ही त्या पंच कमिटी मेन आहेत, मग तुम्ही तो तात्काळ निर्णय का घेत नाही? तुम्ही आम्हाला उलट सांगताय की तुम्हाला जर कुस्तीचा बायफल तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आमच्या 7 दिवस पत्र द्या, आम्हाला तुम्ही लेटर द्या, त्यानुसार आम्ही 7 दिवसांनी त्यावरती काय काय सडेतोड असं कारवाई करू. पण तुम्हाला त्या दिवशी लाईव्हला एका मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला गेला होता संदीप बोंडेला, की तुम्ही स्वतःला राष्ट्रीय खेळाडू समजताय, ज्या लाल मातीची तुम्ही सेवा केली, त्या लाल मातीची तुम्हाला शपथ घेऊन सांगितलेली आहे की ही कुस्ती झाली की नाही. तुम्हाला वैयक्तिक प्रश्न विचारलाय, तुम्हाला का उत्तर देता नाही आलं त्याचं? मग तुम्ही पंचांच्या पाठीशी ठामपणे असं म्हणायचे का पंचांना तुम्ही पुढे पंचांचा जो चुकीचा निर्णय तुम्ही तो मान्य पण करताय आणि त्यांच्यावर काय ऍक्शन पण घेत नाही? तुम्ही म्हणताय की पंच म्हणजे एक न्यायदेवतेचं काम केलं पाहिजे. जर न्यायदेवता जर चुकीचं वागत असेल आणि त्यात एका चुकीमुळे जर एखाद्या खेळाडूचं नुकसान होत असेल, तर आज महाराष्ट्रात किती खेळाडू आहे सर? बिलकुल बिलकुल 100%. आज माझं या ठिकाणी नुकसान झालंय सर. 2009 साली चंद्रहार पाटील असेल यांच्यावर जो अन्याय झाला, परंतु असं भविष्य काढणाऱ्या खेळाडू असा अन्याय नाही झाला पाहिजे. जो कुस्तीकडे बघायचा दृष्टिकोन आहे तो बदलला जाईल सर. हो ना, हो 100%. म्हणजे जे आता तुमच्या चॅनलद्वारे जी कुस्तीची जी प्रसार वाढत चाललाय, जगभरात जो प्रसार वाढत चाललाय, त्या ठिकाणी असे जर कृत्यामुळे जर वारंवार जर होत गेले तर भविष्यात दृष्टिकोन वेगळा होईल लोकांचा. आणि या ठिकाणी आता काही लोकांनी पण सांगितलेलं आहे मला की आम्ही कुस्तीत मुलांना टाकू की नको, असं त्यांना प्रश्न पडलाय. जर असं कुस्तीत जर अन्याय होत असेल तर. सहमत आहे मी शिवराज तुझ्या या मताशी, की अनेक पालक आज दुविधेत आहेत, अनेक वस्ताद आज दुविधेत आहेत, की इतक्या मोठ्या पैलवानांच्यावर जर का अन्याय होत असेल तर आम्ही छोटे पैलवान आमच्यावर का होणार नाही? मग आम्ही आमच्या मल्लांना, आम्ही आमच्या मुलांना या क्षेत्रात का आणावं? नक्कीच हे दुर्दैव आहे. शिवराज, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, की तुमच्या 3ऱ्या महाराष्ट्र केसरी विजेतेपदाचे स्वप्न भंग पावले, पण आता तुमची पुढची रणनीती कशी असणार आहे? तुम्ही पुढं तुमच्या कुस्तीच्या दृष्टिकोनातून कसे बघणार आहे, किंवा तुमची प्लॅनिंग काय असणार आहे पुढचं? सर, कुस्ती 2 पायाची भिंत आहे, हारजीत होत असते. कधी पण विजयाने हुरळून जायचं नसतं, पराभवाने कधी खचून जायचं नसतं. कुस्ती मध्ये काय एक संयम ठेवला जातो आणि आपल्या फक्त जे कष्ट आहे ते प्रामाणिक कष्ट करत राहिले आणि दोन्हींची जर सांगड मिळून आली तर आपोआप एक यश आपल्या पायाखाली धिंगाणा घालतं. 100%. आणि कष्ट करायचे ज्याची दानत असेल तर परमेश्वर पण त्याच्याकडे बघतोच. बिलकुल. म्हणजे तुझं पुढं कुस्ती चालू राहणार आणि तू पुढं पण असंच खेळत राहशील, आणि माझ्यासारख्या किंवा तुझ्या चाहत्यांना, अनेक चाहत्यांना सुद्धा तुझी कुस्ती पाहायला मिळेल. हो, 100%. वडिलांचं माझं एक ब्रीद वाक्य आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. ग्रेट. त्यामुळं आपण संयम आणि धैर्य कधी सोडायचं नाही, कधी खचून जायचं नाही. परत नव्याने आता उन्हाळा आला
झाडाची पालवी जाते हम्म, आणि परत पावसाळ्यात त्याला नवीन पालवी फुटते. हम्म, त्यामुळं हे म्हणजे निसर्गाचा नियमच आहे. हम्म. ग्रेट. त्यामुळे आपण काय खचून जायचं नसतं या ठिकाणी. शिवराज, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की या संपूर्ण घटनाक्रमानंतर महाराष्ट्रातील पैलवांनी एकत्र येऊन न्याय मागितला पाहिजे का? तुम्ही भविष्यात असं काही आंदोलन उभारणार असं तुमच्या डोक्यात आहे का? कारण असं जर का घटना होत असतील तर खेळाडूंनीच एकत्र एक संघ व्हावं आणि याविषयी न्यायदान मागावं असं डोक्यात तुझ्या काय आहे का? किंवा असं आंदोलन उभारलं पाहिजे अशी तुझी इच्छा आहे का? 100% असं सर आंदोलन उभारलं गेलं पाहिजे अशी माझी एक तर प्रामाणिक इच्छा आहे. जसं तुम्ही म्हणता की पंचांनी आंदोलन केलं होतं. जर पंच चुकी करून जर पंच आंदोलन करत असेल तर सगळ्या जनतेने महाराष्ट्राने पाहिलेलं आहे सर. जर एखाद्या खेळाडूवर अन्याय होत असेल तर 100% खेळाडूंनी एक संघटित होऊन त्यावर निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरून भविष्यकाळात खेळाडूंना असा अन्याय झाला नाही पाहिजे. आज माझ्यावर झालाय, 2009 साली चंद्रहार पाटलांवर झाला असेल, पण माझं असं एक प्रामाणिक मत आहे की येणाऱ्या भविष्यकाळात बिलकुल काय बिलकुल. पहिलवान काय गरिबीतून आलेला आहे नाही, आपण तर पहिलवानच पहिलवान समजू शकतो. शिवराज, नक्कीच पुढचा प्रश्न मी घेतो की डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध तुझी कुस्ती लावायची ठरवली. याबद्दल तू खेळशील का? त्या कुस्तीला परत कुस्ती लावली तर खेळणार आहेस का? हो सर, आता मी एक खेळाडू आहे सर. खेळाडूचं काम काय आहे? कुस्ती करण्याची. बिलकुल बिलकुल. त्यामुळे 100%. आणि शिवराज, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी तुझं सिनियर नॅशनलला गोल्ड मेडल बसलं त्यावेळी मी तुझी सुरुवातीला पहिल्यांदा मुलाखत घेतलेली. तर ती मुलाखत घेताना तुला घामाच्या धारा लागल्या होत्या, म्हणजे तुला बोलायला येत नव्हतं, कॅमेरा पहिल्यांदा फेस करत होतास. तर तुझ्यात इतका फरक कसा पडला की इतकं चांगलं तू बोलतोयस, आज धाडसानं बोलतोयस आणि उदाहरणं देतोयस? ही कॉन्फिडन्स तुझ्याकडे कसा आला एवढ्या 2-3 वर्ष, 4 वर्ष झाले असतील मला वाटतं? हो सर, तर एवढा म्हणजे मी काय असं म्हणजे सोशल मीडियावर काय हे जास्त काय नव्हतो. परंतु आपलं आता जरा थोडा व्हिडिओ कुस्तीचे बघून किंवा जे लोकांचे प्रेम आहे, भावना आहे, त्या व्यक्त जी भावना आहे ते लोक करतायत आपल्यावर. बिलकुल. आणि या ठिकाणी धाडस म्हणजे सर, आता धाडस म्हणजे जे पहिलवानावर जर अन्याय होत असेल सर, हम्म, तर कोणता पहिलवान गप्प बसणार सांगा बरं? कारण तो किती खडतर प्रवासातनं गेलेला आहे. 100%. त्याच्या मागे काय कष्ट आहे ते फक्त पहिलवानाला माहिती आहे, त्याच्या कुटुंबाला माहिती आहे. हम्म, या ठिकाणी जनतेचा पण आशीर्वाद असतो आपल्या पाठीशी. हम्म, जनता पण लाईव्ह बघत असते. आणि बिलकुल. तुम्ही जर वारंवार चुका केल्या असेल तर त्या ठिकाणी आपण बोलणं काही चुकीचं आहे सर. म्हणजे हा आपण पण कॉन्फिडन्स, बोललंच पाहिजे ना 100%. हा आत्मविश्वास याच्यामुळे आलाय की अन्यायामुळे? आणि नक्कीच मला सर्वांना सांगायचं आहे की 1989, 90 आणि 91 स्वर्गीय संजयदादा पाटील यांच्यावर सुद्धा असाच अन्यायाची मालिका सुरू होती. आणि या अन्यायाच्यामुळं संजयदादा सारखी व्यक्ती घडली असं अनेकांचं मत आहे. तर परिस्थिती निर्माण करत असते तुम्हाला लढाऊ बनवायसाठी. शिवराजच्या बाबतीत सुद्धा तसंच घडलं, जे संजयदादांच्या बाबतीत घडलं की त्यांनी कष्टानं तिथपर्यंत पोहोचायचे आणि अनेक पंच त्यांना पुढे येऊन देत नव्हते. तर ह्याचीच पुनरावृत्ती होते असं तुला वाटते का? 100% सर, जर कोणत्या मुलावर अन्याय झाला तर तो काही गप्प बसणार नाही. मला तर माझं असं वैयक्तिक मत सांगतोय. बिलकुल. कारण तो अन्याय तुम्ही पहिलवानावर अन्याय झाला, पहिलवान त्या स्टेजला का जातो या मागचं पण तुम्ही कारण चेक करा ना. हम्म, जर तुम्ही त्या ठिकाणी जर तो व्हिडिओ जर दाखवला असेल, मी सारखं त्या ठिकाणी वारंवार विनंती करत होतो पंचांना, हम्म, त्या ज्युरीकडे अपील करत होतो. तुम्ही माझ्याकडे बघून टाळाटाळ करत होता बिलकुल. की याच्याकडे जावा त्याच्याकडे जावा. जर त्या ठिकाणी जर तो व्हिडिओ तुम्ही दाखवला असेल आणि मी त्या ठिकाणी बोलत पण होतो की तो तुम्ही व्हिडिओ दाखवा, जर त्यात जर माझे दोन्ही खांदे टेकले असतील तर मी मैदान सोडायला तयार आहे, मी माझी हार मानायला तयार आहे. परंतु तुम्ही त्या ठिकाणी टाळाटाळ करताय, तो व्हिडिओ तुम्ही जनतेपुढे दाखवत पण नाही. आणि जर असं तुम्ही जर टाळाटाळ करत असाल तर कदाचित सर मग हे भविष्यात अशा घटना घडू शकतात अजून पण 100%. तुमच्या ह्या चुकीच्या निर्णयामुळे. शिवराज, पहिलवान पृथ्वीराज मोहोळ आणि तुझे रिलेशन कसे आहेत, म्हणजे मैत्रीचे संबंध कसे आहेत तुझे? तर आता तो बी एक खेळाडू आहे, मी पण एक खेळाडू आहे. आमच्यात काय असं वैयक्तिक काय वाद नाही, दोघे आम्ही चांगलेच आहे.
या परंतु घटनेनंतर तुमच्या मैत्रीत ह्या काय फरक पडणार आहे का किंवा पडलाय का असं वाटतं? नाही सर, तो दोघं बी आम्ही एक खेळाडू आहे. आमचं काय नाही, फक्त खेळतानाच आमचं मॅटवर आलं तर आम्ही एकमेकाचे दुश्मन असतो. हा आणि मॅच नंतर ना काय आपलं भावाचे संबंध असतात. फक्त कुस्ती हा खेळ मॅटवर फक्त आपल्याला दाखवायचा असतो. त्यानंतर आपल्याला काय सर म्हणजे हे नसते. त्या ठिकाणी आपण पण तो पण त्याच्या आईच्या पोटातनं जन्म घेऊन आलेला आहे, मी पण माझ्या आईच्या पोटातनं जन्म घेऊन आलेला आहे. आपण या ठिकाणी काही दुश्मनी करण्यासाठी हा जन्म घेतलेला नाही. खूप छान. शिवराज, गेली परंतु या अर्धा तास पंचांच्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळं आज पैलवानाचं नुकसान होते. ज्यावर जी संघटना आहे, संदीप बोंडवे असन, दिनेश बोंड असन, तुम्ही त्या ठिकाणी निर्णय का घेत नाही? तुम्ही फोन बंद करून ठेवताय नंतर स्पर्धा झाल्याच्या नंतर. बिलकुल. शिवराज, या संपूर्ण स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख आदरणीय दिनेशजी गुंड सर होते, पण हे या कुठल्याही प्रकरणात बोलताना दिसत नाहीत. याविषयी काय सांगशील? तेच म्हणते ना सर, त्यांनी मग पळता अंग काढून घेतलं ना सर. त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आम्ही विचारला तर माईक तर तुमच्या 5 दिवस हातात आहे. तुम्ही त्या तांत्रिक समितीचे तुम्ही मेन आहेत. तुमच्या काय आम्ही जाब मागितलंय की सर ते व्हिडिओ दाखवा, तर आम्हाला म्हणतात की आम्ही काय, माझा काय त्याशी संबंध नाही. मग तुम्ही दिलं काय मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला. बिलकुल. शिवराज, गेले अर्धा तास आपण अनेक विषयावर गप्पा मारली, अनेक प्रश्न तुला विचारले, अनेक प्रश्नांची अत्यंत प्रेरणादायक आणि काही तर माहितीपूर्ण तू उत्तर दिलीस. महाराष्ट्र राज्याचे कुस्तीतील असणारे राजकारण असो किंवा खेळाडूंच्या जीवनात असणारा संघर्ष असो, या नेहमीच्या या संघर्षात नुकसान नेहमी पैलवानांचं होत असतं. आज कधी नाही ते इतिहासात तू पहिल्यांदा पंचांना लाद गाठलीस. हा विषय सुद्धा सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाने उचलून धरला. अनेकांनी त्यावर चांगलं वाईट मत व्यक्त केलं. पैलवान पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झाला, पण महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्याच्या अभिनंदन सुद्धा तूच केलंस. हो सर, परंतु जे तुम्ही पंच त्या ठिकाणी कुस्तीला आहे, तुम्ही योग्य तो निर्णय द्या ना. बिलकुल. तुम्ही आज स्वतःला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पंच समजताय, मग तुमच्याकडनं ती चुकी का होती? तुम्ही कुठं कमी पडताय? यावर देखील तुम्ही बोललं गेलं पाहिजे ना. आजपर्यंत आता किती दिवस झाले सर या गोष्टीला? आता 8 दिवस होते. अजून पंच का समोर आले नाही मीडिया समोर? अगदी बरोबर. शिवराज, तुम्ही जर खरे असता तर तुम्ही मीडिया पुढे समोर आले असते ना मग तुम्ही. नक्कीच. शिवराज, आणखीन तुला काय बोलायचं आहे? तर काय माझं एवढंच, फक्त महाराष्ट्रातील जनतेला अशी एक कळवायची विनंती आहे, तुमचा आशीर्वाद प्रेम असं पाठीशी राहू द्या. आणि येणाऱ्या भविष्य काळात कोणीही पंचांनी पैलवानावर अन्याय केला नाही पाहिजे, योग्य तोच निर्णय दिला पाहिजे. ही पंचांची जबाबदारी. कारण एका पंचाच्या चुकीमुळे खेळाडूचं नुकसान होते. आज कित्येक खेळाडू गरीब कुटुंबात नाही, आर्थिक परिस्थिती त्यांची नाजूक आहे. आई वडील त्यांच्या पोटाला चिमटा घालून त्या मुलाचा सांभाळ करतायत. त्याची पंचांना जाण असली पाहिजे. बिलकुल. त्यानुसार तुम्ही योग्य तो निर्णय द्या. आणि आज असं नाही की कुस्ती म्हणजे हे नाही. आज सोशल मीडिया असेल किंवा आता व्हिडिओ जो द्वारे जसं क्रिकेटचा रिव्ह्यू आलेला आहे, तसा कुस्तीचा पण रिव्ह्यू आहे. त्यानुसार तुम्ही चेक करून मग त्याच्यावर डिसिजन घ्या. असं काही तुम्ही निर्णय देऊ नका. बिलकुल शिवराज, धन्यवाद मनापासून. तू वेळ देऊन मुलाखत दिलीस, अनेक प्रश्नाचं निसरण तू केलंस आणि कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज तर्फे मी तुझा मनापासून आभार मानतो की तू वेळ दिलास आणि या प्रश्नांची उत्तरं दिलीस. धन्यवाद शिवराज. जय श्रीराम सर.